मी वेदमूर्ती धनंजय शास्त्री वैद्य, राष्ट्रीय अध्यक्ष, धर्मसभा विद्वत संघ, श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य पीठ। आजच्या दिवशी वसईच्या ह्या दुर्गामध्ये म्हणजेच किल्ल्यामध्ये 287वा दीपोत्सव साजरा झाला। आजपासून 287 वर्षांपूर्वी वसईवर जे पोर्तुगीजांचं जुलमी शासन होतं त्याचा अंत झाला आणि वसईचा पहिला दीपोत्सव साजरा झाला। आत्तापर्यंत वसईच्या किल्ल्यातल्या दीपोत्सवामध्ये नागेश्वर मंदिरात आणि दोन्ही हनुमान मंदिरांमध्ये आणि त्रिविक्रम मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा होत होता, पण तो कुठे 5 पणत्या, कुठे 21 पणत्या, कुठे 101 पणत्या अशा छोटेखानी होत होता। आणि 12-15 वर्षापूर्वी जेव्हा मी वसईच्या किल्ल्यात आलो दिवाळीच्या दिवशी, त्यावेळेला पाहिलं की संपूर्ण किल्ला अंधारात आहे। मी विचार केला की ज्यांच्या शौर्यामुळे आज संपूर्ण वसई दिवाळी साजरी करत आहे, त्यांच्या शूरवीरांच्या शौर्याच्या भूमीवर असा काळोख असणं हे योग्य नाही। म्हणून मी काही तरुण मंडळींना एकत्र केलं, त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना प्रोत्साहन दिलं की वसईच्या किल्ल्यामध्ये पण चांगला दीपोत्सव साजरा करत जा। होत होता, पण तो आणखीन मोठ्या प्रमाणात साजरा करणं गरजेचं होतं। आणि आमची वसई सामाजिक संघटना आणि धर्मसभेनी ही संकल्पना उचलून धरली आणि दीपोत्सव, हजारो पणत्या, शेकडो मशाली, मिरवणूक, वेगवेगळ्या प्रकारचे कंदील लावणे, वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करणे आणि वसईतल्या तमाम जनतेला सम्मिलित करून हा दीपोत्सव मोठ्या प्रमाणात सुरू झाला। आज या दीपोत्सवाला मोठ्या प्रमाणात सुरू होऊन 14 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आज आपण पाहतो की या दीपोत्सवामध्ये वसईचा किल्ला संपूर्ण दिपून जातो। माझी अशी इच्छा आहे की वसईचे जे लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे ज्यांना आपण नगरसेवक म्हणतो, महापौर म्हणतो, आमदार खासदार म्हणतो, पालकमंत्री म्हणतो, यांनी देखील या दीपोत्सवात सम्मिलित होऊन स्वतःचं नागरी कर्तव्य हे पार पाडावं। वसईतल्या जनतेने यामध्ये सम्मिलित व्हावं आणि ह्या दीपोत्सवाला आणखीन भव्य, दिव्य आणि सार्थकता प्रदान करावी। दीपोत्सवाच्या कार्यामध्ये जे जे सहभागी आहेत, जे जे कार्यरत आहेत, त्या सर्व मंडळींचं मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि याच निमित्ताने समस्त वसईकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो।